ही शिळा निर्माण झाली, रामाच्या अश्रूने निर्माण झालेली ही शिळा जगातील अग्निवेगळी आहे. आतापर्यंत आपण देवाचं आश्चर्य पाहिलं असेल. काय आहे, काही लोक देवाला मानतच नाही, देवाला मानत नाही, काय देव आहे हे कळत नाही. पण आजच्या कलियुगात जे देवाला मानत नसेल, देवाची सत्ता त्यांना मान्य नसेल, त्यांनी या ठिकाणी हे मंदिर आपण बांधलेलं आहे, जीर्णोद्धार आपण केला, तर ती शिळा आपण निर्माण नाही केली. ते भगवान श्रीरामाच्या अश्रूने त्रेतायुगात तयार झालेली असे एक पवित्र स्थान. त्यानंतर अर्जुनाथांनी त्या शिळेवरती 12 वर्ष तप केलं. ज्वालामाई स्वभावाचे माणिकशंकरी माणिकाने तप केलं. माणिकाने 12 वर्ष तप केल्यानंतर गोरक्षनाथ प्रचंडनाथ चौरंगीनाथ आले आणि त्यांना दीक्षा दिली आणि त्याचं नाव अर्जुनाथ. म्हणजे पूर्वीचं माणिक तो अर्जुनाथ झाला. आपला कृषी प्रधान देश आहे आणि म्हणून या देशात शेती करणं हा आपला मेन उद्देश आहे आणि व्यवसाय आहे. अर्जुनाथ महाराज म्हणजे माणिकशंकरी शेतीच करत होते. शेती करता करता त्यांना गुरु गोरक्षनाथाचं दर्शन झालं आणि माणिकाचे अर्जुनाथ झाले. म्हणजे गुरुची कृपा झाली तर माणसाचा पण देव होऊ शकतो ही हे भूमी. म्हणजे गुरुच्या कृपेने माणसाचाही देव होतो. म्हणून जीवनामध्ये गुरु फार महत्त्वाचे. गोरक्षनाथ महाराज गुरु भेटले माणिकाला, तर माणिकाचा अर्जुनाथ झाला. त्या शिळेवरती ही तपश्चर्या केलेली ही भूमी. दुसरं आश्चर्य असं आहे की इथे आपण मंदिराचं काम सुरू केलं. सद्गुरू नारायणगिरी महाराजांना भेटायचे पण आमचे सद्गुरू, त्यांच्या हस्ते 2005ला मंदिराचं भूमिपूजन केलं, जीर्णोद्धार सुरू झाला आणि मंदिराचं कळस चालू असताना पाणी कमी पडलं. शेवटी मंदिराच्या कळसाला पाणी कमी पडलं. पाणी कमी पडल्यानंतर अर्जुनाथाला प्रार्थना केली, इथे जंगल आहे, गाव नाही, शिव नाही, पाणी नाहीये, काय करावं. त्यावेळेला अर्जुनाथाला प्रार्थना केल्यानंतर एक साक्षात्कार झाला. अर्जुनाथाच्या काळातल्या 1000 वर्षाची विहीर मंदिरात प्रकट झाली. आपण दर्शन घेऊन आला असं ही तयारी आपण नाही केली, की अर्जुनाथाच्या काळात नाही, मंदिरात प्रकट झाली आहे. आज तिचं दर्शन आपल्या सर्वांना होत आहे. मग या भूमीमध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराज 2005 मंदिराची सुरुवात झाली. 2014ला शंकराचार्यांच्या हस्ते मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा गुरुवारी भास्करगिरी महाराज, नवीनगिरी महाराज आणि शंकराचार्य महाराज आदी दोन साधू मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हा आमचे आमचे पटेल साहेब होते त्या कार्यक्रमाला. तर या ठिकाणची ही भूमी अशी आहे, इथली माती जर घेतली कमळात लावली तर अनंत जन्माचे दोष नष्ट होतात. ही अर्जुनाथाची भूमी. एक जन्म नाही, अनंत जन्मीचे दोष प्रपंचामध्ये आले अडचणी प्रत्येकाला असतात. सुखदुःख मिश्रित तुम्हाला जीवन प्राप्त झालेले आहे. सुख शीतस व सुख दुःखे सुसमसंग विवर्जितः तुल्य निंदा सुतेर मौने संतुष्टी निरंकित. सुख आणि दुःख आमच्या प्रारब्धानुसार येत असतात. मग प्रारब्धानुसार सुख दुःख आम्हाला प्राप्त होत आहे. माणसाचे 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत: विचार, विचार आणि आचार. ज्याचा विचार बिघडला त्याचा उच्चार बिघडतो, ज्याचा उच्चार बिघडला त्याचा आचार बिघडतो. म्हणून विचार करूनच बोललं पाहिजे माणसाने. कधी कधी काय होतं, माणसं बोलल्यानंतर विचार करतात, मी असं बोललो नसतो तर बरं झालं असतं, मी जर असं बोललो नसतो तर बरं झालं असतं. माणसं आधी बोलतात मग विचार करतात. संत आधी विचार करतात आणि बोलतात, त्याला शास्त्र म्हणतात. संत सहज जरी बोलले जगाचं कल्याण होतं आणि माणसं सहज जरी बोलले कोणाचं बाजू गलती होते. म्हणजे माणसं बोलून कुठून चालत नाही. संत सहज बोलले कारण तपश्चर्या आहे. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास सकली उभाराय करतात. सहज बोलले तरी असताना हित होतं, कल्याण होतं, बरं होतं, चांगलं होतं, त्याला संत म्हणतात. माझ्या बापानं एक उदाहरणाने सांगितलं. एक राजा आणि प्रधान जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेले. जंगलामध्ये मराठी कळते आपल्या सर्वांना. जंगलामध्ये राजा आणि प्रधान शिकार करण्याकरता गेले. त्या ठिकाणी शिकारीला गेलेले आहे पण तहान लागली. पूर्वीच्या काळी आधुनिक ज्या सुविधा नव्हत्या, शेवटी पाणी पिण्याकरता एका तलाव होते. तिथे एक साधू महाराज बसलेले होते तलावाच्या काठावर आणि ते ध्यान साधना करत असताना तिथे काही बगळे यायचे. बगळा पक्षी असतो ना काही, तो बगळे यायचा पाणी प्यायचे उद्देश. पाणी प्यायला आला की त्या बगळ्याने काय करावं, चोचीत पाणी घ्यावं. चोच त्याचं तोंड
नमुना जे आहे त्या चोचीत पाणी घ्यावं, दगडावर टाकावं, खडकावर टाकावं आणि ती चोच घसावी. चोचीत पाणी घ्यावं, दगडावर टाकावं, चोच घसावी. तितक्यामध्ये तिथे एक घटना अशी घडली. चोचीत पाणी घेऊन ते दगडावर घसत होता. जवळ मासे आले की ते बगळे काय करायचे, माशाला धरायचे, त्यांचे पोट फोडून खायचे. मासे जवळ ते खाण्याच्या उद्देशाने आले की त्यांचे पोट फोडायचे, पोट फोडून खायचे. मग तितक्यामध्ये साधूचं लक्ष त्या माशावर गेलं. म्हणजे जे चोचीत पाणी घेऊन दगडावर घासायचे, मासे जवळ आले की पोट फोडून खायचे. राजा तिथे दर्शनाला गेला आणि राजा सात्विक होता, सदशील होता, सद्भावनेचा होता. त्याने साधूला नमस्कार केला. संतांना वंदन करणं आमचं कर्तव्य आहे. राजाने नमस्कार केला, वंदन केलं. वंदन केल्या केल्या राजाच्या मुखातून, राजाने वंदन केलं, साधूच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, गज गज गसी उपरणारा पाणी आणि तेरे म्हणते चुकूचे महिने पैसे. राजाने विचार केला, बाप रे, मी हात जोडल्या आमच्या गुरु महाराजांचा तो पुढे आहे, मी मागच्या बाजूने आलो, तरी पण त्याने आशीर्वाद केला, गज गज गसी उपरणारा पाणी तेरे म्हणते चुकूचे महिने पैसे. म्हणजे न सांगता माझ्या गुरुला सगळं कळालं. राजाने नमस्कार केला आणि तिथूनच नमस्कार करून राजाने होऊन गेला. परिणाम मग तो पुढे म्हटला की एकच बोलायचा, गज गज गसी उपरणारा पाणी तेरे मन में चुकूचे महिने पैसे. गज गज गसी उपरणारा पाणी तेरे मन में चुकूचे महिने पैसे. आणि इकडं असं झालं, राजा राणीचं आणि प्रधानचं ठरलं की आपल्याला जर त्रास कोणाचा असेल तर राजाचा आहे. जे राणीनं प्रधानजीने ठरवलं, काही झालं तरी चालेल पण राजाला संपवायचं. राणीने कट केला, राजाने प्रधानजीने कट केला, राजाला मारण्याचा. आता राजा तर त्या ठिकाणी गेलेला होता. राणीने आणि प्रधानजीने एका न्हाव्याला बोलवलं. त्या गावातला दादा नव्हता. त्याला पाचारण केलं, सांगितलं की तू रोज महाराजांची कार्य करत जातो, जवळ जातो, एवढा जवळ कोणी जात नाही, न्हाव्यापेक्षा जवळ कोणी जात नाही. म्हटले तू रोज गाडी करायला जातो. म्हटले हो. म्हटले उद्या गेल्यानंतर गाडी करायला गेला की मानच सोडून द्यायची. उद्या गाडी करायला गेला की मारायचं ना, त्याला मानच सोडून द्यायची. हा नाही घाबरला, नाही मला शक्य नाही, राजाला कसं मारणार आहे, राजाला मारायला गेलो तुम्ही गेलोच समजा, राजाचं न्यायाधीश आहे, त्याने सांगितलं नाही तुला राजाला मारावं लागेल, आम्ही तुला सुपारी देतो 10 किलो हिरे होती. बघ तुझ्या किती पिढ्या दारिद्र्य केल्या, आता तुला 10 किलो हिरे मोठी देतो. उद्या जर ही सुपारी घेतली की तुला आम्ही घेतलेला बक्षीस, नाही घेतली आम्ही तुला मारणार. त्या दादाने विचार केला, गेलो तो राजा मारणार, ऐकताय का पंचायतची, गेलो तर राजा मारणार, नाही गेलो तर राणी मारणार, मरण निश्चित झालं. लक्षात आलं का? नाही गेलो तर राणी मारणार आणि गेलो तो राजा मारणार, मरण तर निश्चित. आता काय करायचं? परिणाम असा झाला, तितक्यात एक घटना घडली. मात्र करावं तरी नेमकी काय करावं? राजा तर असणार, त्याला मारणारच आहे, नाही गेलो तर राणी मारणार आहे. पण प्रधानजीने विचार केला, न्हाव्याने विचार केला, जर प्रयत्न केला, सक्सेस झालो तो 10 किलो हिरे मोठी आर्धराचे मिळेल. या भावात जर मिळत असेल तो वाचतो तर कल्याण तर होत नाही का? मग त्याने सांगितलं ठीक आहे मी ही सुपारी देतो. पण आता याला हिवाळ्यात काम सुटला होता. हिवाळ्यात काम कोणाला सुटतो? जे चुकीचं काम करतो त्याला. ते घाबरत होता, लटकत कापत होता. परिणाम असा झाला, दुसऱ्या दिवशी राजाच्या दाढी करण्याकरता धावी गेला. पण शेवटी त्या काळातले वस्तारे आपल्यासारखे प्लेट पाच होते. ते लांब लांब वस्तारे असायचे बघा. जुन्या काळातले जे माणसं असतील त्यांच्या लक्षात येईल, ते शिळेवर घासावं लागायचं पाणी घेऊन. लांब लांब वस्तारे म्हणजे जुना काळ होता. त्याने ते वाटीत पाणी घेतलं, वस्तारा घेतला, असताना तो वस्तारा घासायला लागला. घासायला लागल्या राजाला ते आठवलं, गज गज घसी उपरणारा पाणी आणि तेरे म्हणणे चुकूचे महिने पैसे एकदम उडालं. एवढं बाप रे, राणीला प्रधानजीला माहित होतं. ती घटना कोणाला माहित नाही. ती राजाला कळलीच कशी? कळलं तुम्हाला? राजाला कळलीच कशी? पुन्हा राजाने डोळे लावलेले. राजा डोळे लावले पण घेऊन हानीच्या वेळेस बसणारा घेऊन घासायला लागला पाणी टाकून, तर राजाला ते मन काढवायचं. तो म्हणायचा गज गज घसी उपरणारा पाणी आणि ते म्हणते चुकूचे महिने पैसे. असं 2-4 वेळेस झालं. नावेला कळालं की राजे महाराजांना सर्व काही कळालेले आहे. त्याने हात जोडले, महाराज मी नाहीच म्हणत होतो, माझी इच्छाच नव्हती, अहो माझी चुकीच नाही, मग मी नाहीच म्हणत होतो. राजा म्हणाला काय म्हणत होता? महाराज माझी चुकीच नाही, मी नाहीच म्हणत होतो, मला बिलकुल याच्या कृषी धरू नका, माझी इच्छाच नव्हती. राजा म्हणाला काय इच्छा नव्हती सांगता? नाही पण महाराज माझी चुकीच नाही ना, मी नाहीच म्हणत होतो. काय
तुम्हाला कळलं महाराज राजाने विचार केला तो धार्मिक काळ आहे, काहीतरी गोंधळ आहे. मग राजा म्हटलं हे बघ, मला सगळं काही कळतं, पण तुझ्या मुखातून होते जरा, मला तर कळलेलंच आहे, तुझ्या मुखातून होते. तो म्हटलाय बघा मला मी नाहीच म्हणत होतो, राणी साहेबांनीच केलं, प्रधानमंत्रीची इच्छा होती, मी नाहीच म्हणत होतो. राजा म्हणाला काय नाही म्हणत होता, म्हणजे मला तुम्हाला कळलं होती आता, अरे पण मला कळलं पण तुझ्या मुखातून होते ना. त्यांनी सांगितलं महाराज राणीला मी नाही म्हटलो, प्रधानजीला म्हणजे नाही म्हणालो, पण त्यांनी आम्हाला सुपारी दिली, उद्या दाढी करायला गेला की राजाची मानच करून द्यायची. राजाची मान उडवायची सुपारी दिली, 10 किलो भेम होती आणि 8 भराचे बक्षीस. राजाने सांगितलं ठीक आहे, तुझं काम झालं की 10 किलो घेरे मोती घेऊन जा, 8 भराचे उद्या देतो, तुझं कल्याण हो. आशीर्वाद दिला, नावी बिगरदारीचाच केला, बिगरदारीचा केला आणि त्याचं कल्याण झालं. राजाने मनामध्ये विचार केला, आपण आजपर्यंत त्यांच्यावर प्रेम केलं, आजपर्यंत ज्या प्रजा करत होतो, आजपर्यंत ज्या परिवारात करत होतो, तर त्यांनीच असणार खरं माझ्यावर प्रेम केलं नाही, हे मला शेवटच्या अवस्थेपर्यंत कळलं नाही. ऐकताय तुम्ही, मला हे शेवट प्रेम कळलं नाही. धिक्कार असो या राज्याचा, धिक्कार असो या पदाचा, धिक्कार असो या समाजाचा, धिक्कार असो या नातेवाईकाचा, हे खरं नाहीये. ते संत जर मला जगातले भेटले नसते, साधू जर मला भेटले नसते, आज माझा प्राण वाचला नसता, मी जिवंत राहिलो नसतो. त्या साधूने मला मंत्र दिला, घस घस घसी उपरणाला पाणी आणि ते म्हणते जीव पुरुष महिने पैचानी. एवढ्या मंत्रामुळे मी करतो असेल तर सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकवली. राजाने राज्य अर्ध त्या नावेला दिलं, अर्ध राणीला दिलं आणि राजा जंगलात फिरून गेला. कोणाकडे? त्या साधूकडे. साधूच्या चरणावर साष्टांग करी दंडवत नमस्कार केला. सांगितलं महाराज तुमच्यामुळे माझा प्राण असलेला आहे, आतापासून मला आता सर्वांचा त्याग करून, संसाराचा त्याग करून भक्ती करायची आहे, नामस्मरण करायची आहे, माझं कल्याण करायचं आहे. माझं कोणीच नाही, आज मला करा. इष्ट मित्र सखेश वेळे येतो सुखाची मांडणी, एखादा दुःख भोगी तुंब बाग चाचणी. नरकात मलाच दुःख भोगावं लागणार आहे, सुख असणार त्या ठिकाणी नाही आणि आपल्याला सोडून जावं लागणार आहे. म्हणून आपली आपण करा सोडवणं आणि संसार बंधन थोडा देतो. आपलं कोण आहे या जगामध्ये? आपण ज्याला आपलं मानतो ते आपल्या आहे का? माँ कहती है बेटा मेरा है, बेटा कहता है माँ मेरी है, पिताजी कहते हैं बेटा मेरा है, बेटा कहते हैं पिताजी मेरे हैं, नहीं माता जी का नहीं पिताजी का, ये तो जन्म देने का नाता है. तो काया का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. एक दिवस जावाच लागणार आहे, सगळ्यांना जावं लागणार आहे. बहन कहती है भाई मेरा है, भाई कहता है बहन मेरी है, बहन कहती है भाई मेरा है, भाई कहता है बहन मेरी है. नहीं बहन का नहीं भाई का, ये तो राखी देने का नाता है. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. अपना इस जीवन में कौन है भाई? सोचो, विचार करो. अपना जो जिनको हम अपने मानते हैं, अपना समझते हैं, एक दिन उनको छोड़कर हमें जाना ही पड़ता है. जिसका संयोग होता है उसका एक दिन वियोग होने वाला है, होगा ही होगा, होकर रहेगा. जिसका संयोग हुआ है उसका जरूर एक दिन वियोग होगा. तो समझ लेना अपना कौन है. साथ में क्या लाए थे, क्या लेकर चले जाएंगे, कौन अपना है? ससुरा कहता है दामाद मेरा है और सास कहती है रावेन मेरा है, नहीं ससुरे का नहीं सास का, ये तो लड़की देने का नाता है. ये तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. कबीर जी कहते हैं, कबीर कहते हैं कबीर कमाल मेरा है, कबीर कहते हैं कमाल मेरा है, कमाल कहता है कबीर मेरे है, नहीं कमाल का नहीं कबीर का, ये तो हरिगुण गाने का नाता है. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. एक दिन सबको जाना पड़ेगा. आम्ही काही आणलं नाही आणि आम्ही काही नेणार नाही. आमच्या जवळ काही नव्हतं, खाली हाताने आलो आणि खाली हाताने जाणार. श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, मरण नक्की येणार. आपण सगळेच मरणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणता की देव मरायला आलो असं नाही, पण मरणार नक्कीच आहे. सगळेच मरणार आहे. जिवंत कोणी राहणार नाही. त्या लोकांचं नाव मृत्यू लोक. या लोकांचं नाव काय आहे? मृत्यू लोक. मरणार सगळेच आहे, पण आपण त्याच्याकरता जन्माला होते केलं पाहिजे. नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे आणि तेच आपल्याला कामाला येईल. आज आजूभाई पटेल साहेबांनी आज तुम्हाला आढळनाथाचं दर्शनाला आणलं. आढळनाथ महाराजांच्या दर्शनाकरता घेऊन आले.
आढळनाथ महाराजांचं दर्शन या ठिकाणी झालं. केवळ अर्जुन हरिपुढे घडलं असेल तर त्यांना मनापासून धन्यवाद आहे. कारण ते सत्संग आहे, इथे आल्यानंतर नामस्मरण आहे, इथे आल्यानंतर भक्ती आहे, इथे आल्यानंतर असणारं या ठिकाणी बाळगणाचं दर्शन आहे. हे जन्मजन्मीचं भाग्य आहे, हे पुण्य आहे. आणि म्हणून माझ्या पुण्य घडले बहुत दिसा, भाग्य हृदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. संतांचं दर्शन झालं आणि बाळापण एकदा जीवनामध्ये संतांचं दर्शन जर झालं तर जीवनामध्ये क्रांती होते. संतांचं दर्शन झालं की जीवन सफल होतं. संतांचं दर्शन झालं की जीवनाचा उद्धार होतो. संतांना प्राप्ती नाही ऐसे वेद देखील आहे. वेद सुद्धा पाहिजे तर संतांना प्राप्ती नाही आणि प्राप्तीची उपाय धरावे संतांचे पाय. म्हणून मायबापांनो हरीची प्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय धरणं गरजेचं आहे. आणि म्हणून श्री गुरु चरण सरोजनी गुरु मुकुर सुधारी वरण रघुवीर विमल सुंदर बाज पंचारी दुर्ति हिमत जाय ते रोग कुमार बलपुत्री विददेव गुणे हरो क्लेश विकार. आपण सर्वजण हनुमान चालीसा म्हणतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुकडे बघत असताना गुरु माणूस म्हणून बघू नका. गुरुकडे बघत असताना गुरु सामान्य व्यक्ती म्हणून बघू नका. गुरुकडे बघत असताना सामान्य शरीराने आपल्यासारखे ते दिसतात म्हणून बघू नका. तर गुरु कोण आहे? गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे आणि गुरु महेश आहे. त्या रूपाने जर आम्ही गुरुकडे पाहिलं तर निश्चित आम्हाला ह्या तिन्ही देवाची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तिन्ही देवाची कृपा करण्याकरता गुरु फार महत्वाचे आहे. गुरु चरणी ठेविता भाव आप भेटे देव, म्हणून गुरुची शरण जावे. का जायचे शरण गुरुला? की त्यांची कृपा झाली की जीवन सफल होतं. माय बापांनो, आणि गुरुच्या सानिध्यात परमार्थ करावा लागत नाही, तो ऑटोमॅटिक होतो. बरं का? तेथे राम नाम होईल सर्व आणि कळेल भोजन उचिष्टा. संतांच्या जवळ गेले की तिथे राम नाम आपाप घेतल्या जातं आणि संतांच्या सानिध्यात कळेल भोजन उचिष्टाचे. उचिष्ट भोजन म्हणजे ज्ञानामृत. भोजन म्हणजे जेवण नाही, ज्ञानामृताचं जेवण. आता इथं दोन्ही पण आहे, भोजन पण आहे आणि असणारं ज्ञानामृताचं भोजन पण आहे. मायबापांना विचार करा, संत सहज आपलं कल्याण करत असतात. काय झालं? एका वेळेस कथा चालू होती, भगवताची कथा चालू आहे. भगवत कथा फार गोड आहे. तो कथा प्रथम तप्त जीवनम, तात्याने जीवाला मोक्ष देणारी कथा म्हणजे भागवत आहे. आणि भागवत आपण उद्धार करत असते. मलाही असणार आता शेवटी तर नाहीच आहे. आम्हाला वृंदावनला माझी कथा 29 सप्टेंबर पासून ती 8 ऑक्टोबर पर्यंत 9ला येणार आहे. 7-11 दिवस कार्यक्रम होतोरा वृंदावनला भागवत कथा आहे. त्या वृंदावनामध्ये भागवत कथा आहे. आपल्याला कोणाला यायचं असेल तर नक्की या. वृंदावन क्षेत्रामध्ये भागवताचं जे काही पाठ आहे किंवा श्रवणाचा योग आहे, जन्मजन्मीच्या पुण्याने आपल्याला प्राप्त होतो. तर वृंदावनाची कथा आहे. कथा ही आपले उद्धार करत असते. आणि भगवान श्रीकृष्णाची कथा त्यामुळे उत्तम पुरुष स्तोन्य परमात्मे तुला वृत यो लोकत्रेमा विश्व विभरते जय विश्वणः. तो साक्षात ईश्वर उत्तम पुरुष त्याच्या कर्मभूमीमध्ये ह्या वृंदावनचा महिमा सांगणार महाराज. वृंदावनचा महिमा साधा नाही आहे. तिथे प्रेमानंद महाराज जगामध्ये क्रांती केली. त्यांनी राधा 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 जप करून त्यांच्या दोन्ही किडनॅप केले. प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडनॅप केले. तुम्ही ऐकलं असेल. त्यांना मीडियावाल्यांनी विचारलं, महाराज दोन्ही किडनॅप केलं असून तुम्ही जिवंत कसे आहे? त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं की तुम्ही जे दोन्ही किडनॅप केलं ते काम कोण करतं? त्यांनी सांगितलं की देखो, एक तरफ मेरे राधा जी है, एक तरफ मेरे श्याम जी है, वही मेरे काम करते मुझे विश्राम है. एक तरफ राधा है, दूसरी तरफ कृष्ण जी है. देखो कितना प्रेम है, कितना भाव अच्छा है. तो एकीकडे किडनीचं काम राधा करते आणि एका किडनीचं काम कृष्ण करतात. ते वृंदावनचे प्रेमानंद महाराज. म्हणजे आज त्यांनी एवढी जगात क्रांती केली वृंदावनची. त्या ठिकाणी शिपायापासून मंत्र्यापर्यंत आमदार खासदार मंत्री नवे आपल्या देशाचे सर्व उच्च व्यासपीठ म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूताई त्या सुद्धा दर्शनाला जाऊन आल्या. मग असणारी विराट कोहली असेल, आधी करून जे कोर्ट कलेक्टर असे अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येतात. माझ्याबरोबर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. कथा त्या ठिकाणी आहे आणि वृंदावनचं महत्व फार सुंदर आहे. 29 सप्टेंबर शेवटी तुम्ही सगळेजण या गुजराती मंडळी म्हणजे तुमची भाषा मला शिकवा आणि संस्कृत तुम्हाला शिकवेल कथेवरून. सर्वांना धन्यवाद आहे. बरं का? कथा फार गोड आहे. खरं वृंदावनचं महत्व किती सुंदर आहे सांगू का? वृंदावन का महिमा जान न सके कोई,
वृंदावन का महिमा जान न सके कोई और दाल दाल पर बातें बातें पर राधे राधे होय हे वृंदावन गाणं. तिथले वृक्ष सुद्धा राधे राधे म्हणतात, झाडाचे पानं सुद्धा राधे राधे म्हणतात. माणसं जास्त बोलत नाही तिथे. मागचा रिक्षावाला आला वरटे करायचा असतो तो हॉर्न वाजत बसत नाही आपल्या श्रीरामपूर मधून पुढे जायचं असतं आपण हॉर्नच वाजतो की नाही, काय करतो आपण हॉर्नच वाजतो ना. तिथे माहिती कोण तसं नाहीये, तो आवाज देतो भाई राधे राधे, आणि मग ते म्हणतो भाई राधे राधे, म्हणजे ते जाऊनही सुद्धा शब्द व्यक्त बोलत नाही, हाताने इशारा करतो भाई राधे राधे. मागचा आवाज देतो राधे राधे, मुझे आगे जाना है. आगे वाला कहता है भाई राधे राधे जाने दो, लेकिन जाने दो भी बोलते नहीं, राधे राधे बोलते हैं. क्या भाव है, हमें कुछ लेना है वहां से. जैसे भागवत जी लेने हो, रामायण जी लेने हो, कुछ भी किताब लेने हैं, तो हमारे महाराष्ट्र के लोग बहुत खतरनाक होते हैं. बोले ये रामायण कितने की, बोले 100 रुपया, इससे कम नहीं होगी, बोले राधे राधे. 90 नहीं दे सकते क्या, बोले राधे राधे. 95 राधे राधे. 99 बोले राधे. 100 नहीं बोले राधे राधे. देना है तो दे दो, नहीं तो जाओ बोले राधे राधे. जाओ निकल के बोले राधे राधे. ले लो बोले राधे राधे. तुम्ही काही करा तिकडे एकटाच भाव सांगणार, दुसरं कमी जास्त करणार नाही. महाराष्ट्रातले लोक फार डेंजर आहे. ते असे 50 रुपयापासून 100 पर्यंत जातात. म्हणजे ते एकदाच सांगतात, जेवढा नफा 2-5 रुपये करायचा असेल घ्यायचं तर घे, नाही तर घेऊ नको. म्हटलं तर जय हरी, नाही म्हटलं रामकृष्ण हरी राधे राधे. म्हणजे त्यांचा भाव एवढा आहे, व्यर्थ भाषा बोलू नका, व्यर्थ बरोबर करू नका, नामस्मरणात वेळ करतात. आणि म्हणून ते नामस्मरण आपण सर्वांनी केलं पाहिजे. आज तरुण तरुणी युवक युवती भारतामध्ये राधा नामाच्या कृष्ण नावाच्या जपाने आज जगात क्रांती झालेली आहे. बरं का, जगामध्ये इस्कॉन टेम्पलच्या माध्यमातून जगभर हरिकृष्णाची भक्ती जगात केलेली आहे. आज पहिले तर सगळे लोक राधा राधा रामकृष्ण हरी, विठ्ठला विठ्ठल विठ्ठल म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात, जय हरी म्हणतात. माऊली नामोबा आहे आपल्या महाराष्ट्रात तुझी वारकरी परंपरा. कोणतेही नाव घ्या एकच नाव, एकच आहे, कोणतेही घ्या नाव वेगळं नाही. देव तुम्हाला जो आवडेल तो, सगळे ईश्वर तत्वच एक आहे, त्याचे रूप अनेक आहे. ऐकताना आपण देव एक आहे, त्याचं रूप अनेक आहे. मग त्याला गोविंद म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिवजी म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, सगळं देव एक आहे. एक तत्व नाम दुर्लभली म्हणा, हरिश्चंद्रमय एक तुझे असं ते करणाव आहे. म्हणून वृंदावनामध्ये बाके बिहारीच्या दर्शनाकरता सगळी गर्दी असते. आणि काय मंदिर आहे, बाके बिहारीचं दर्शन झाल्यावर हा 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 किती आनंद होतो मला. बाके बिहारी की देख छटा, मेरे तो मन देख लटा फटा. ऐसा मन है तो क्या बताऊं, इतना सुंदर स्वरूप है भगवान का, देखते रहना चाहिए. एक बॉम्बे के सेठ जी वृंदावन में गए, बाके बिहारी जी का दर्शन किया, और दर्शन होने के बाद बहुत खुश होकर के हलवाई जी की दुकान पे गए. कोई मिठाई लेनी थी, जैसे अभी पेड़े की मिठाई आपने लाई, तो मिठाई लेनी थी. बॉम्बे के सेठ जी आए और हलवाई जी से कहा राधे राधे भैया, बोले राधे राधे. सेठ जी क्या चाहिए आपको, बोले देखो भैया मुझे थोड़ी सी मिठाई 1 किलो दे दो. बोले कोई बात नहीं, ले लो सेठ जी, 1 किलो मिठाई देनी है तो लीजिए. लेकिन सेठ जी ने कहा हलवाई जी, बोले क्या सेठ जी, तुम्हारे मिठाई पर इतनी मक्खियां बैठती है, फिर भी तुम इनको हटाती क्यों नहीं, भगाती क्यों नहीं, दूर क्यों नहीं करते, क्योंकि उनको मारते क्यों नहीं है. क्योंकि जहां मिठाई होती है, मीठा होता है, वहां तो मक्खियां आती है. तो हलवाई जी ने जो जवाब दिया ना वो बहुत सुंदर है. बोले सेठ जी, ओ महाराज बोले सेठ जी, ये आप हलवाई मुझे कह रहे हैं कि मिठाई पर मक्खियां बैठती है, इनको हटाते क्यों नहीं, मारते क्यों नहीं है. ओ सेठ जी, ये कोई सामान्य मक्खियां नहीं सेठ जी. सेठ जी कहते हैं देखो भैया इतनी मक्खियां मिठाई पर बैठी है, तो नहीं बाजार में दवाई आई है, मार दो ना. बोले सेठ जी ऐसा मत कहो, ये कोई मक्खियां नहीं सेठ जी, ये कोई सामान्य नहीं मक्खियां सेठ जी, ये मक्खियां सामान्य नहीं है सेठ जी. फिर ये तो मेरे राधा रानी की सखियां है, ये तो कोई सिंपल मक्खियां नहीं है. जिनको मक्खियां में भी राधा रानी की सखियां दिखती है वो वृंदावन के लोग है. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातले संत सांगतात जिकडं पाहावं तिकडं देव दिसतो त्याला संत म्हणतात. नाथ महाराज सांगतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, आणि पूजा ध्यान न होते असे नाही. नाथ महाराजांनी त्याचं प्रमाण दिलं, जे जिकडं पाहावं तिकडं देव दिसतो. तुकाराम महाराज ते सांगतात त्यांना देव दिसतो सगळीकडे. विठ्ठल गणेश तरी भरला, रीता
आणि आत्मिक दृष्टीने पाहिला विठ्ठलच येतो. उभा राहिला विठ्ठल दिसला. ते हिंदीमध्ये पुन्हा तसं सांगतात, सगळीकडे देव आहे ना, आता मी पाय कुठं ठेवू? देवदार चराचरामध्ये भगवंताचं वचन आहे, गतीर भरता प्रभुसाक्षी निवास शरणं सुरू प्रभव प्रदेशतानं निधानं बीजमयम. ऐसा तो समर्थ तो मी या जगाचा नाथ आणि गगना ऐसा साक्षीभूत आपणची झाला. तो देव सर्वत्र आहे ना, पण पाय कुठं ठेवू? तुकोबाराय कहते हैं कि कहां बगडारो देखे आमेरा, कहां बगडारो देखे आमेरा, देखे तो सब वहीने घेरा, देखे तो सब वहीने घेरा. काना रे मन मोहन लाल, देखे तो सब विसर गोपाल, कहाँ बगड़ा तू देखे आमीना, देखे तो सब पीने घेरा. मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचन आई आट. किसने नहीं किया? मैं गोरस बेचने के लिए गई तो जीकर देखो उधर कन्या है, दिख रहा है मुझे, तो मैं पैर कहाँ रखूं? काला रे मन मोहन लाल, देखे तो सब विसरू गोपाल. सर्वत्र देव ज्यांना दिसला त्या भूमिका आहे, सर्वत्र देव दिसला ते संत आहे. माझे गुरुवरे नारायण महाराज त्या समाजामध्ये देव पाहिजे, त्यांना ही समाज सेवा ही ईश्वर सेवा म्हणणारे संत नारायणगिरी महाराज संत या जगात आहे. जगामध्ये देव पाहिला तुकाराम महाराज तेच आहे. सगळे संत समाजामध्ये देव म्हणतात आणि आपला माणसातला देव एकदा कळाला की जीवनात उद्धार होतो. म्हणून माणसाने चांगलं वागावं, चांगलं बोलावं, आपल्या बोलल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये, आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये आणि आपल्या आचरणामुळे कोणाला त्रास होता कामा नये. असं ज्याचं जीवन असेल त्याचं जीवन धन्य होतं. आणि म्हणून ते साधू संतांच्या भगवंताच्या सानिध्यात जाऊन जीवन पवित्र होत असतं. आज आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अडवणाची कृपा आपल्यावरती व्हावी, देवाची कृपा आपल्यावरती व्हावी हीच देवाच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. 2 मिनिटं संकीर्तन करू आणि मग आपल्या वाणीला विराम. सर्वांनी टाळी वाजवून म्हणा, अरवंगनाथाय हरी हरी जय, अरवंगनाथाय हरी हरी. सर्व म्हणा, हे अरवंगनाथाय हरी हरी जय, अरवंगनाथाय हरी हरी. हात वर करा सर्वजण. हे अरवंगनाथाय हरी हरी जय, अरवंगनाथाय हरी हरी. हरी हे अरवंगनाथाय हरी हरी जय, अरवंगनाथाय हरी हरी. हे नारायणगिरी हरी हरी जय, नारायणगिरी हरी हरी. नारायणगिरी हरी हरी जय, नारायणगिरी हरी हरी. हे अरवंगनाथाय हरी हरी जय, अरवंगनाथाय हरी हरी. अरवंगनाथाय हरी हरी जय, अरवंगनाथाय हरी हरी. बोला सर्व म्हणा, हे नारायणगिरी हरी हरी जय, नारायणगिरी हरी हरी. नारायणगिरी हरी हरी जय, नारायणगिरी हरी हरी. गोपाल कृष्ण भगवान